कदम जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये आपल्यासोबत एक अशी असामी आहे ज्यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर उच्च शिक्षित आहेत, परदेशामध्ये शिक्षण घेतलेलं आहे, डाऊन टू अर्थ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. काम येट कूल बट कंपोज्ड असंही त्यांच्याबद्दल नेहमी म्हटलं जातं. यंग आहेत मात्र अग्रेसिव्हनेस हा कामामध्ये अधिक आहे, शब्दांमध्ये तीव्रता कमी आहे असं त्यांच्याबद्दल नेहमी बोललं जातं. एक बॅलन्स ते करतात आपल्यासोबत आणि त्यांच्याकडे एक मोठी लेगसी आहे बबनराव पाचपुते यांची. तुम्ही ओळखलंच असेल. आपल्यासोबत विक्रम पाचपुते आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये आणि कॉफीमध्ये. विक्रमजी, जसं मी म्हटलं की यू आर काम, कंपोज्ड आणि येट कूल असं हे कॉम्बिनेशन ट्रिपल सी हे कसं साधता तुम्ही? ते माझ्याकडे रक्तातनं आलंय, वडिलांकडनं आलंय. ते म्हणजे वारशात ज्या गोष्टी मिळाल्या त्यातला हा एक प्रकार म्हणलं तरी चालेल. फक्त आम्ही ते जपतोय आणि जे काही अनुभव आले चांगले वाईट सगळे, ह्या अनुभवातनं या गोष्टी अजून इम्प्रोवाइज होत गेल्या. खरं म्हणजे मला असं वाटतं की बबनराव पाचपुतेंना सुद्धा कोणी फार रागावलेलं कधी पाहिलं नाही. कधीच नाही. तुम्ही पाहिलंय का? तुमच्यावर रागावलेले आहेत का कधी? ते माझ्यावर तर कधीच रागवले नाहीत. आणि मुळात म्हणजे दादा कोणावर ओरडले असतील किंवा दादांनी कोणाला मारलं असेल क्वचित, म्हणजे सापडणारच नाही. लहानपणीची पण तशी आठवण नाही, फटका खाल्लाय किंवा विशेष. मुळात काय होतं की दोन प्रकारची भीती असतात. एकाची म्हणजे एक आपण मारतो, ओरडतो तर तो रागवतो म्हणून एक भीती असते, आणि दुसरी एक आदरपूर्वक भीती असते. खरं. तर दादांविषयी कायम आदरपूर्वक भीती होती आमच्या सगळ्यांमध्ये, घरातल्या मुलांमध्ये. त्यामुळे असं कधी विषय झालाच नाही, तो प्रसंग आलाच नाही. आणि आमच्या अपब्रिंगिंगमध्ये त्यांचं पूर्ण लक्ष असायचं, पण वेळ आम्हालाच कमी मिळत होता. त्यामध्ये कमी वेळेत त्यांनी कधी रागवण्यात घालवलंच नाही तो. आणि मोठं झाल्यानंतर कळालं की ते आम्हालाच नाही, ते कार्यकर्त्यांनी कधी रागवले नाहीत. त्यामुळे ते नाहीच. खरं. त्यामुळे तो जो कामनेस आहे त्यांच्यातला, जो कंपोज्ड पण आहे, की कधी त्यांच्याही शब्दांमध्ये कधी अशी तीव्रता नसायची, अग्रेशन असायचं, विधान त्यांच्या मतदारसंघातल्या मागण्यांच्या संदर्भातलं असायचं. तुमच्यातही आम्हाला दिसतं. पण ती तीव्रता शब्दांमध्ये नसते तर ती कामामध्ये अधिक असते. मला ते दादा कायम सांगायचे, तुम्ही एखाद्यावरती चिडून जेवढं काम होणार नाही ना, तेवढं प्रेमाने सांगून होतं. आज त्यांच्याकडे मंत्रिपदाच्या काळात मी काम करताना पाहिलंय, इतके असे काही अधिकारी होते की जे अधिकारी कोणाच्यानेच काम करत नाहीत, अशांकडनं दादा काम करून घेत होते. म्हणजे मुळात असं असतं की प्रेमाने जास्त कामं होतात, हे मी त्यांच्याकडनं शिकलोय. त्यामुळे मी घाईघाई म्हणजे अधिकाऱ्यांवर चिडण्यापेक्षा अधिकाऱ्यांकडनं गोड बोलून कामं जी होतात ती फार वे बेटर असतात, कारण ते 100% एफर्ट टाकतात. खरं. श्रीगोंदा तुमचा मतदारसंघ, राहुल जगतापांचा आपण पराभव केलात, पण आपलं तिकीट सुद्धा अचानक डिक्लेअर झालं होतं. काय अनुभव होता ऐनवेळी तुम्हाला उमेदवारी मिळालेली त्याचा? मुळात म्हणजे आम्ही दादांसाठी प्रयत्न करत होतो. दादांच्या 9 टर्म झाल्यात. 1980 पासून ते राजकारणात आले. 9 वेळेस ते लढले, 7 वेळेस त्यांचा विजय झाला. तर आमची कुटुंबातली आणि कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छा होती की 10 वेळेस दादांनी लढावं. ते 10वी टर्म झाली असती. त्यामुळे आम्ही कोणी प्रिपेअर्ड नव्हतो की दादानंतर कोण लढणार असं. आणि मग ह्या परिस्थितीमध्ये मधल्या काळात त्यांना 2दा कोविड झाला. त्यांचे दोन्ही हिप रिप्लेसमेंटचे ऑपरेशन झाले, स्पाईनचं ऑपरेशन झालं. मग हे सगळं होत असताना पक्षाने सुद्धा हा निर्णय घेतला की दादांच्या ऐवजी दुसरं कोणीतरी दिलं पाहिजे. मग स्वाभाविक चॉईस म्हणजे मतदारसंघात ॲक्टिव्ह आई होत्या. मी जवळजवळ 8 वर्ष मी मतदारसंघात ॲक्टिव्हच नव्हतो. त्यामुळे बाय डिफॉल्ट सर्वेमध्ये आईंचंच नाव होतं. आईंचं नाव आलं. आईंला संधीसुद्धा दिली पक्षाने. पण ज्यावेळेस आईंला संधी दिली, मी पण प्रचाराला आम्ही सुरुवात केली, पूर्ण तयारी सुरू केली होती निवडणुकीची. सगळी तयारी सुरू करत असताना एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे आम्ही आईंची साईड कधी ऐकली नव्हती. आमचा हा मेन कन्सर्न होता की चला पक्षाने संधी दिली, आता दादा होते तर आईंनी काम करायचं. पहिलं आम्हाला थोडं वाईट वाटलं, पण ज्यावेळेस आईंनी आम्हाला सांगितलं, म्हणजे मुळात दादांची उमेदवारी का नाकारली गेली आहे, कारण त्यांना फिजिकल लिमिटेशन येतात, आरोग्यामुळे तब्येतीमुळे सगळीकडे जाणं शक्य होत नाही. मग अशा वेळेस ह्या काळामध्ये सगळ्यात जास्त गरज दादांना कोणाची असेल तर ती बायकोची असणार आहे. त्यासाठी मला थांबावं लागणार, त्यामुळे मी लढणार नाही. त्यामुळे आमचं मुळात घरातच निर्णय होत नव्हता की आईंनी लढायचं का थांबायचं. मग आई थांबलं तर कोण, बाय डिफॉल्ट मी होतो म्हणून माझं नाव तिथे आलं. आमचा हा निर्णय विड्रॉलच्या दिवसापर्यंत पेंडिंग होता. म्हणजे लोकांना असं वाटतं की यांचं आधी ठरलं असेल वगैरे, असं अजिबात नव्हतं. हे
फॉर्म भरताना माझा सबस्टिट्यूट फॉर्म होता. AB फॉर्म जोडला होता. AB फॉर्मवर नंबर 1ला आई होत्या, B फॉर्मवरती, आणि सबस्टिट्यूट म्हणून मी होतो. आणि ह्या सगळ्यामध्ये फक्त एक होतं की पूर्वीचा जो काही राजकीय अनुभव आहे त्यामुळे आमचा सबस्टिट्यूट फॉर्म पण शेवटच्या दिवसापर्यंत टिकला होता. मग विड्रॉलच्या दिवशी दादांचं आणि देवेंद्रजींचं काय बोलणं झालं ते दोघांनाच माहिती. आणि मी आणि आई आम्ही दोघंही विड्रॉलला गेलो होतो. बरं. म्हणजे आम्ही दोघंही तिथे ऑफिसरचे म्हणजे जो काय म्हणा इलेक्शन ऑफिसर होता, प्रिसाइडिंग ऑफिसर आहे, तर प्रिसाइडिंग ऑफिसर समोर मी आई दोघंही तिथे उपस्थित होतो. आम्ही फोनची वाट बघत होतो. आम्ही काहीतरी 2:40ला आतमध्ये गेलो होतो. आम्हाला एक्सपेक्टेड होतं की लगेच आम्हाला निरोप येईल. 15 मिनिटं आम्ही वाट बघत होतो. 3ला 5 कमी असताना दादांचा फोन आला की आता विड्रॉल आईंचा द्यायचा आणि तुझं फॉर्म राहणार आहे. तेवढं जेवढे इतर लोक शॉक्ट होते तेवढं मी पण शॉक्ट होतो की आता मला लढायचं आहे. आमची त्यावेळेस आईंचं संपूर्ण प्रचार साहित्य तयार होतं, आमचं डिझायनिंग सगळं रेडी झालं होतं, आईंवरती गाणं पण तयार झालं होतं, कारण आता तर नवीन ट्रेंड आहे, निवडणुकीमध्ये गाणं लागतंच, तर ते सुद्धा रेडी होतं सगळं. आणि मग लास्ट मोमेंटला हे ठरलं की आता आई नाही येणार आहेत, आता विक्रमचा प्रचार करायचा आहे. म्हणजे प्रचारात फक्त जो काही सिरियल नंबर आहे, अनुक्रमांक, तो टाकायचा फक्त आम्ही ठेवला होता आणि प्रिंटिंगला सोडायचं ते. आणि मग तो दिवस ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली तिथनं पुढे सगळं बेकबे चालू केलं होतं आम्ही. त्यामुळे वेळ कमी मिळाला. 100% हा वेळ कमी मिळाला, नो डाऊट. पण एक झालं की आम्हाला आमच्या जे काही मतदार आहेत, म्हणजे दादांवरती विश्वास आहे, हे लोक दादांकडे पाहून मतदान करतील याची आम्हाला खात्री होती. आणि त्या खात्रीवरती आम्ही पुढे गेलोत. म्हणजे सोपं नव्हतं. म्हणजे आम्हाला 16 दिवसात जनतेला सिद्ध करायचं होतं. म्हणजे एकतर निर्णय बदललेला निर्णय हा बरोबर आहे हे मतदारांपर्यंत पोहोच करायचं, आणि 16 दिवसात हा सगळा प्रचार संपवायचा, कारण 20 तारखेला तर सगळं निकालच होता. ते पण मला असं कायम असं वाटतं की नेत्यांचा पेपर हा अवघड असतो. कारण 5 वर्षाचा आपण साधारणतः बघतो की वर्षभरानंतर जेव्हा आपण परीक्षेला एखादा विद्यार्थी बसतो तेव्हा वर्षभर त्याला अभ्यास करायला वेळ मिळालेला असतो. त्याला साधारणतः माहिती असतं 3 महिन्यानंतर वार्षिक परीक्षा आहे. हा, पण इथं असं काहीच नसतं. इथं अचानक सांगितलं जातं की कूद जाओ मैदान में. आणि अक्षरशः म्हणजे 5 वर्षामध्ये केलेली मेहनत असेल. म्हणजे आता मला वाटतं की जेव्हा सेकंड टर्मला जात असतात तेव्हा 5 वर्षात केलेली मेहनत सुद्धा शेवटच्या काही दिवसांमध्ये जर तशी काही परिस्थिती असेल तर अगदी कमी दिवसांमध्ये इतकं सगळं मांडणं हे सुद्धा चॅलेंजिंग मला असं वाटतं. आमच्या केसमध्ये खूप वेगळं असतं. म्हणजे तुम्ही काय होतं की विद्यार्थ्याशी पुढाऱ्याची तुलना होऊ शकत नाही. विद्यार्थी समजा आज 10वीचा विद्यार्थी आहे, त्याला प्रश्न कोणते 10वीचेच येणार ना. हो, खरं. आमच्या केसमध्ये तसं नसतं. आमच्याकडे आउटसाईड सिलेबस काय येईल ह्याचा भरोसा नसतो. सगळाच पेपर आणि पेपर पण बदलतो. म्हणजे मुळात अशी परिस्थिती असते की आज आम्ही सगळी तयारी केली, माझं सगळं प्रिपरेशन चांगलं झालंय, ग्राउंडवर्क चांगलं झालंय, राज्यातली काहीतरी परिस्थिती बदलली, त्याचाही परिणाम आमच्या निवडणुकीवर होतो. देशात काही घडलं त्याचाही परिणाम आमच्या निवडणुकीवर होतो. म्हणजे निवडणूक ही आमच्यावर अवलंबून नसते, प्राप्त परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक नेत्याला प्राप्त परिस्थितीमध्ये सक्षम असणं गरजेचं असतं. त्यावेळेस आम्ही पेपर सोडू शकत असेल तर मग संधी आहे, नसेल तर घरी बसायचं. इतकं ते साधं घरी 5 वर्ष बसायचं. हो, 5 वर्ष बसायचं. म्हणजे मुळात एखादा निलंबित झालेला अधिकारी लगेच रिइन्सिस्ट होतो 6 महिन्यात, पण पुढाऱ्याला संधी मिळत नाही. हे दुर्दैव आहे. पुढाऱ्यासाठी चॅलेंजिंग सिच्युएशन आहे देशामध्ये. 100%. आणि मुळात काय 5 वर्ष घरी बसायचं ना, 5 वर्षांनंतर परत समोर जायची तयारी ठेवायची आहे. खरं. त्यावेळेसही परीक्षाच आहे. म्हणजे असं नाही ना 5 वर्षानंतर तुम्हाला चान्स मिळणार आहेत, म्हणजे तुमची चौकशी संपली आणि परत तुम्हाला रिइन्सिस्ट करणार आहे. अनेकदा असं होतं, नेता चांगला असतो, कामही खूप चांगलं केलेलं असतं, पराभव होतो, त्यानंतर जनता हळहळ पण करते की आपण चुकीचा निर्णय घेतलाय. पण ती हळहळ जर 5 वर्ष टिकून नाही राहिली तर 5 वर्षानंतर परत संधी मिळत नाही. आणि हल्ली लोक शॉर्ट मेमरी असते त्यामुळे विसरून जातात. नाही, कायमच होतं. म्हणजे हल्लीचं नाहीये, कायमच हे होतं. फक्त प्रमाण होतं. पूर्वी वर्षभर लक्षात राहायचं, आता काही दिवस लक्षात राहतं. किंवा आज सकाळी काय खाल्लं हे संध्याकाळी आठवत नाही. खरं. त्यामुळे एक प्रॉब्लेम हा झाला की पूर्वी बातम्या आम्ही दिवसात एकदाच बघायचो, संध्याकाळी 7च्या. आज तुम्ही दिवसभर आम्हाला बातम्या दाखवताय, त्यामुळे 24 तास. त्यामुळे त्यातलं ठळक काय, बातम्यांचं नाव ठळक बातम्या होत्या, तेवढ्याच यायच्या, पण आता त्याप्रमाणेच लिमिटेड झालेलं आहे ते सगळं.
सो तुमच्या प्रचारामध्ये खास पाहिलं गेलं की वरिष्ठ नेते लांब राहिले होते की पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केलं तुमच्याकडे, नेमकं काय घडलं? नाही, मुळात दुर्लक्ष अजिबात झालं नाही. पक्षश्रेष्ठींनी लक्ष दिलं त्यामुळे आज मी आमदार आहे. पक्षाने लक्ष घातलं म्हणून मी आमदार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्षाला कॉन्फिडन्स होता का की लक्ष नाही घातलं तरी चालेल? 100% कॉन्फिडन्स होता. आणि मुळात काय होतं की आम्हीच सांगितलं होतं पक्षाला की आम्हाला सभा नको आहेत. बरं. आमच्याकडे काय होतं की आम्हाला खूप गोष्टींवर वेगवेगळ्या प्लॅन करायचं होतं. आम्ही प्रचारात खूप ॲग्रेसिव्ह होतो, ॲक्टिव्ह होतो, हे निकालालाच कळालं. म्हणजे सर्वेमध्ये प्री इलेक्शन सर्वे, पोस्ट इलेक्शन सर्वे हे पण खूप वेगवेगळे येत होते. कारण असं होतं की आमचा प्रचार हा आम्ही प्रत्येक गावात, माझ्या 100हून जास्त कॉर्नर सभा झाल्या. प्रत्येक गावात जाऊन आम्ही सभा घेतल्या. कारण प्रत्येक गावाला त्यांच्या पद्धतीने आम्हाला समजून सांगणं गरजेचं होतं आम्ही का निर्णय बदललेला आहे आणि विक्रम पाचपुते हा खरंच योग्य उमेदवार आहे का हे सांगणं गरजेचं होतं. तेव्हा मी म्हटलं आम्हाला सभेत वेळ घालवायचा नाही, आम्हाला मोठ्या सभा घ्यायच्या नाहीत. तरीसुद्धा पक्षाने इन्सिस्ट केलं की तुम्हाला सभा तर घेतली पाहिजे. म्हटलं ठीक आहे, आम्ही ज्योतिरादित्य सिंधियांची एक सभा घेतली, तेवढीच एक सभा. त्याच्यानंतर काय नेमकं कारण होतं हेच नाव सिलेक्ट करण्यामागे किंवा या सभेच्या मागणी मागे? मुळात काय आहे की श्रीगोंदा ही एकेकाळी महाजी शिंदेची राजधानी होती. बर. ते अनेक काळ तिथे थांबले होते आणि ते श्रीगोंद्यातून ऑपरेट करत होते. म्हणजे ज्यावेळेस पानिपतला मराठा सैन्य गेलं होतं त्यातलं बरंचसं सैन्य श्रीगोंद्यात नाही गेलं होतं. आजूबाजूला ते काय म्हणणार त्यांनी एकट्ठा केलं, एकत्र आलं आणि श्रीगोंद्यावरनं निघाले होते. आणि आजही म्हणजे सिंधिया कुटुंबाची, म्हणजे ते आमच्याकडे शिंदे झाल्यानंतर तर सिंधिया कुटुंबाची आजही आमच्याकडे खूप मोठी प्रॉपर्टी आहे, जागा आहे, त्यामुळे कनेक्ट होता. आणि मुळात काय होतं की आमची निवडणूक बबनराव पाचपुते हे व्यक्तिमत्व हे ज्यावेळेस पुढे आलं हे प्रस्थापितांच्या विरुद्ध होतं, घराणेशाहीच्या विरुद्ध होतं. आणि घराणेशाही आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध पुढे येतात. आणि विक्रम पाचपुते म्हणजे हा घराणेशाहीचाच भाग झाला. कारण पुढची पिढी राजकारणात येते. त्यामुळे हे कोण समजून सांगू शकतो किंवा कोणी सांगितलं तर पटेल, त्याचं एकच नाव डोळ्यासमोर आलं, ते म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया. कारण त्यांचं ह्या मातीशी नातं होतं. खरं. श्रीगोंदाकरांनी कशी साथ दिली तुम्हाला आणि किती चॅलेंजिंग होतं ती इतक्या कमी, म्हणजे मला वाटतं की जस्ट फोर्टनाईट इलेक्शन? मुळात काय होतं की म्हणायला जरी 16 दिवस वाटले तर पूर्ण 5 वर्ष आमचं कुटुंब हे समाजात असतं. म्हणजे आजही माझे वडील आहेत, आई आहेत, हे लग्न कार्यात असतात, समारंभात जात असतात. त्यामुळे कोण ना कोण कुटुंबातल्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असतं. आणि जनतेने विक्रमला नाही निवडून दिलं, त्यांनी बबनराव पाचपुतेच्या मुलाला निवडून दिलं. खरं. आता त्यांनी विक्रमला निवडून द्यायचं की नाही ते पुढच्या निवडणुकीत ठरत, पण त्यांनी बबनराव पाचपुतेच्या मुलाला संधी दिलेली आहे. त्यामुळे माझा प्रयत्न आहे की त्या संधीचं सोनं करायचं. माझ्या निवडणुकीतलं एकच वाक्य होतं की मला फक्त एक संधी द्या, त्या संधीचं सोनं हा विक्रम पाचपुते करेल. आणि त्या हिशोबानेच आम्ही काम करत आलो. कारण हा जो मतदार आहे हा फिक्स्ड आहे, म्हणजे हा पाचपुते कुटुंबाला मानणार आहे. माझ्या वडिलांच्या 9 निवडणुका झाल्या, 7 वेळेस ते निवडून आले, 7 वेळेस त्यांची वेगळी चिन्ह होती. म्हणजे ही इज दी ओनली MLA की जे 7 वेगवेगळ्या चिन्हांवरती निवडून आलेले आहे. खरं. आणि डिफिकल्ट, खूप अवघड आहे. म्हणजे पक्ष बदलला तरी लोक विचार करतात राजकारणात राहायचं की नाही. आमच्याकडे चिन्ह बदलले. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर 1980ला त्यांनी राजकारणाची सुरुवात केली, तर त्यांनी जनता पार्टीनं सुरुवात केली. त्यावेळेस नेमकं जनता पार्टीचा चिन्हाचा घोळ झाला होता. म्हणजे जसं आता आपण शिवसेनेचा वगैरे मधल्या काळात पाहिला तर त्यावेळेस जनता पार्टीचं चिन्ह हे घोटलं गेलं होतं. जनता पार्टीनं चिन्ह नसल्यामुळे वडिलांना छत्रीवरती लढावं लागलं. सेकंड टाइम ते जनता पार्टीच्या नांगरधारी शेतकरीवरती निवडून आले. तिसऱ्यांदा जनता पार्टीचं जनता दल झालं होतं, त्यामुळे जनता दलाचं चक्रचिन्ह आलं. त्यानंतर त्यांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यामुळे काँग्रेसच्या पंजावरती ते 4थ्यांदा लढले. आणि मग पवारसाहेबांनीच दुसरा पक्ष 5 वर्षात स्थापन केला 99च्या आधी. त्यामुळे पवारसाहेबांवर ते तिकडे गेले, घड्याळाबरोबर गेले. घड्याळावरती त्यांचा पराभव झाला. घड्याळावर पराभव झाला, समोर काँग्रेसचा निवडून आला. पुढचे आमदार हे काँग्रेसचे होते. आणि मग 2004च्या जागा वाटपामध्ये काँग्रेसने ती जागा सोडली नाही. नाईलाज असतोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीला अपक्ष लढावं लागलं. त्यावेळेस त्यांचं 5वं चिन्ह कुकरवरती ते निवडून आले. ते कुकरवरती आमदार झाले, त्यांनी लगेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला परत, कारण ते मुळात राष्ट्रवादीतलेच होते. आणि मग 6व्या वेळेस ते घड्याळावरती निवडून आले. वा.
म्हणजे वडिलांनी माझ्या एवढी चिन्ह झाली, पण पक्ष एकदाच बदलला होता, पवार साहेबांच्या नेतृत्वात गेले. आणि त्यानंतर दुसऱ्यांदा पक्ष बदलला, तो म्हणजे देवेंद्रजींच्या त्यांच्याशी बरीचशी चर्चा झाली आणि चर्चेनुसार ठरलं की आता भाजपमध्ये येण्याशिवाय पर्याय नाही. तिथल्या काही अडचणी होत्या त्यावेळेसच्या, आणि 2014ला भाजपमध्ये आणले आणि मग कमळ चिन्ह झालं. त्यामुळे असे 7 वेगवेगळी चिन्ह त्यांची झाली. त्याला पक्ष बदल दोनच होता. हा एक रेकॉर्डच असेल ना. इट्स सेल्फ रेकॉर्ड, म्हणजे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव आहे. क्या बात आहे. त्यावेळेस तर त्यांची 5 चिन्ह झाली होती, त्यानंतरही 2 चिन्ह झाली. आता ते अजून वर गेलं असेल. हा मे बी, म्हणजे क्वचित असं नसेलच कोणी. म्हणजे खरंय खरंय. काय होतं की पॉसिबलच नाहीये, ते परिस्थिती, प्राप्त परिस्थिती होत गेली आणि त्यांची चिन्ह बदलत गेली. खरंय. बबनराव पाचपुते 1980 पासून राजकारणात आहेत आणि तोच वारसा तुम्हाला लाभलेला आहे. वारशामुळे तुम्हाला तिकीट मिळतं, पण जनता किती सहज एक्सेप्ट करते नेता म्हणून, हा माझा नेता आहे असं. मुळात म्हणजे काय होतं, वारसा तुम्ही फक्त राजकीय कुटुंबाशी धरता. वारसा हा काही फक्त राजकारणात नाही आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये तो वारसा आहे. तेव्हा एखादा खूप चांगला सुपर स्पेशालिटी डॉक्टर असेल, त्याचा मुलगा ज्यावेळेस प्रॅक्टिसमध्ये येतो तो वारशातनंच आलेला असतो. एखादा जवळचं उदाहरण घेऊ, पलीकडच्या दुकानात जाऊन आपण पाहू, त्या दुकानदाराच्या आजोबाने दुकान सुरू केलेलं आहे, त्याला ते वारसातच मिळालेलं आहे. प्रत्येक व्यवसायात, प्रत्येक धंद्यामध्ये वारसा चालतो तुम्हाला. मग राजकारणात वारसा का चालत नाही? ठीक आहे, चाललं तरी ठीक आहे, काय अडचण नाही. वर्षात आम्हाला उमेदवारी मिळते, सगळं होतं. आमची तर अडचणी भलत्याच असतात. म्हणजे वर्षात ज्यावेळेस आम्हाला येतं, आम्हाला फक्त आम्ही आमच्या विरोधापेक्षा सक्षम आहोत, विरोधकापेक्षा, हे सिद्ध नसतं करायचं. आम्ही आमच्या वडिलांच्या बरोबरीने काम करू शकतो, किंबहुना एक पाऊल वडिलांपेक्षाही पुढे टाकू शकतो, हे जनतेला सिद्ध करावं लागतं. आणि हे जोपर्यंत आम्ही सिद्ध करत नाही, तोपर्यंत जनता आम्हाला स्वीकारत नाही. तुमची डबल फाईट असते. म्हणजे डबल, 100%. म्हणजे आमची तुलना, आता जरा असं माझं धरू, माझ्या वडिलांचा जवळजवळ 45-50 वर्षाचा अनुभव आहे. माझी तुलना होत असताना माझ्या विरोधकांबरोबर होते, प्लस मी माझ्या वडिलांसारखं काम करू शकतो की नाही याच्याशी होते. त्यांच्याकडे 50 वर्षाचा अनुभव आहे. त्यांच्या 50 वर्षात त्यांनी काही चुका केल्या असतील, काही चांगल्या गोष्टी केल्या असतील, काही अनुभव घेतले असतील, त्या अनुभवाने आज तिथपर्यंत पोहोचलेत. पण जनतेची, लोकांची ही अपेक्षा असते की तुम्ही काही अनुभव घेतलेला नाही तरीसुद्धा तुम्ही त्या लेवलला आलेला पाहिजेत. म्हणजे आमचं सुरुवात ज्यावेळेस होते, आम्हाला शाळेत टाकतो त्यावेळेस आमचं सुरुवात किंडरगार्टनपासून नाही होत, बालवाडीपासून नाही होत, आम्हाला थेट ग्रॅज्युएशनचा अभ्यास द्यावा लागतो, परीक्षा द्यावी लागते. नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या वडिलांचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे, निवडणुकांची सगळी रणधुमाळी पाहिलेली आहे, बऱ्याचदा तुम्ही ती रणधुमाळी हाती घेतलेली आहे, त्याचा चार्ज हाती घेतलेला होता, त्याच्यासाठी म्हणून काम केलेलं होतं बॅकस्टेज ला देखील. आणि हे करत असताना तुम्हाला मिळालेली 15 दिवस आणि आधीच्या काळामध्ये वडिलांना मिळालेले काही महिने, आणि म्हणजे फार कमी काळामध्ये कशा पद्धतीनं ती रणनीती करायची, हे किती डिफिकल्ट असतं. आणि खास करून जेव्हा तुमच्यासाठी रणनीती करणारे तुम्हीच असता. मुळात काय होतं माहिती आहे का, ह्याला उत्तम उदाहरण म्हणजे बांबूचं होईल. बांबूचं बी ज्यावेळेस लावतो ना एखादा शेतकरी, आता आपल्याकडे होत नाही, चायनामध्ये सर्रास बांबूची शेती होती, तर बांबूची पेरणी केल्यानंतर बांबू किती दिवसांनी उगवत असेल? 4 ते 5 वर्ष लागतात बांबूला उगवायला. 4 ते 5 वर्षात बांबू उगत नाही. तुम्ही बी लावलं ना, ती वाट बघत बसावी लागते, पण सातत्याने त्याला पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं, सगळं करावं लागतं. आणि हे जर तुम्ही केलं ना, बांबू ज्या दिवशी उगवतो ना, तो एका रात्रीत 6 इंच उगवतो, अर्धा फूट. बांबूची वाढ अशी आहे, तो झप 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 वाढत जातो. बांबू जमिनीतनं बाहेर निघाला की त्याला ग्रोथ जास्त आहे. जमिनीच्या आतली ग्रोथ ही कधी दिसत नाही, कधी लक्षात येत नाही. तसं आमच्या राजकीय कुटुंबातल्या मुलांचं असतं. आमची ज्यावेळेस ग्रोथ होते, तुम्हाला आम्ही वरती येताना दिसतो, पण जे मागचे 4-5 वर्ष जसे त्या बांबूच्या बीनी घातलेले असतात, हे एफर्ट्स कोणाला दिसत नाहीत. आणि हे होत असताना म्हणजे त्यावेळेस काय होतं, ग्रोथ झाली की तुम्ही म्हणता अरे तुम्हाला काय सहज मिळालं, तर मग तुम्ही झपझप वाढताय. आमचा प्रॉब्लेम असा असतो की आमच्याकडे ॲव्हरेज प्रकारच नसतो, ज्यांना वर्षातनं मिळतं. मग ते राजकीय कुटुंबातली मुलंच नसू द्यात, मग ती भले व्यवसायातली असू द्या. आज एखादा डॉक्टरचा मुलगा असेल तर त्याच्या वडिलांनी अनेक वर्ष सुपर स्पेशालिटी म्हणून काम केल्यावर ते सुपर स्पेशालिटीला गेलेले असतात.
पण मुलगा प्रॅक्टिसमध्ये आला की लगेच इच्छा असते, आपली अपेक्षा असते की त्या मुलाने उत्तम ऑपरेशन केलं पाहिजे. जसं त्याचे वडील 30 वर्ष 40 वर्ष शिकून ऑपरेट करतात तसं त्या मुलाने केलं पाहिजे. तीच अवस्था आमची असते. त्यामुळे तुम्ही पहा, राजकीय कुटुंबातली जी वारसदार मुलं असतात, मुली असतात, वटेवर जो कोणी वारशातनं येतो तो एकतर आउट परफॉर्म करतो किंवा स्पर्धेतनं पूर्ण बाहेर पडतो. त्यामुळे राजकीय कुटुंबातल्या वारसा घेऊन आलेली लोक एक तर तुम्हाला खूप चांगलं करताना तरी दिसतील किंवा 100% फेल झालेले तरी दिसतील. ॲव्हरेज करतात तर ठीकठाक आहे, तसला प्रकारच आमच्याकडे काही नसतो. हे बांबूचंही तसंच आहे, उगवतो त्यावेळेस 6-6 इंचाने उगवतो, नाहीतर तो कधीही उगवत नाही. मला असं वाटतं एक समर्पक उदाहरण तुम्ही दिलेलं आहे. त्यामुळे आणि एक व्यथा देखील आहे सगळ्या पॉलिटिकल किंवा एक वारसा असलेल्या, लेगसी असलेल्या किड्सची, की दे इदर हॅव टू परफॉर्म वेल किंवा ऑप्ट आउट. म्हणजे राजकीय क्षेत्रापेक्षा तुम्ही व्यवसायातलं उदाहरण घ्या. आज धीरूभाई अंबानी होणं खूप अवघड आहे म्हणतात लोक. धीरूभाई अंबानी त्या प्राप्त परिस्थितीत झाले, पण धीरूभाई अंबानी नंतर अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी ह्यांचं जर तुम्ही कम्पॅरिझन केलं, एकाने खूप आउट परफॉर्म केलंय आणि एकाला स्पर्धेतनं बाहेर पडावं लागलेलं आहे. ॲव्हरेज हा प्रकार नसतो. वारसा हा राजकारणात असू द्या किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात असू द्या, त्यांना एक तर आउट परफॉर्म करावं लागतं किंवा त्यांना स्पर्धेतनं बाहेर पडावं लागतं. तर दॅट इज मोर चॅलेंजिंग. ऑलवेज चॅलेंजिंग. काय होतं की आपण म्हणतो आपल्याला शिखर कायम दिसतं, पण खालचे पाया कधीच दिसत नाही आणि पायाची कधी कोणी स्तुती करत नाही. फक्त ते आमच्या वारकरी कुटुंबामध्ये होते. आम्हाला ज्यावेळेस आम्ही जातो पंढरपूरला, तसं नामदेव पायरीवरनं आज जावं लागतं. तिथं पायरी पाहिली जाते, तिथं पायाची आठवण करून दिली जाते, नाही तर इतर ठिकाणी करून दिली जात नाहीत. पाया हा महत्त्वाचा आहे शिखरापेक्षाही. तुमच्या वडिलांनी आधी जनता पक्ष, मग जनता दल, काँग्रेस, अपक्ष आणि आता भाजप. तर भाजपमध्ये किती काळ पाचपुतेंचा मुक्काम राहणार? ते कायमच राहील जर काय अडचण नाही आली तर. तुम्ही पहा, वडिलांनी जी सुरुवात केली, मी तसं म्हणलं, त्यांनी 80ला राजकारणात आलते. तसं त्यांना 78ला उमेदवारी मिळाली होती. त्यांचं वय बसत नव्हतं. बरं. ते त्यावेळेस युवकचं काम करत होतं जनता पार्टीचं. तुम्ही विचार करा, 80पासनं ते ही सगळी झालं, म्हणजे 78पासनं राजकारणात, 78पासनं 91पर्यंत आम्ही कधीच पक्ष बदलला नव्हता. 91ला तिथे प्रॉब्लेम असा झाला, जनता दलात वडील होते आणि वडील खूप चांगलं काम करत होते, 3rd टर्म आमदार होते त्यावेळेस, आणि त्यांना विरोधी पक्ष नेता करणार हे आधी ठरलं होतं. आणि ऐन वेळेस आय थिंक निहाल अहमद का कोण होतं, त्यांना विरोधी पक्ष नेता करण्यात आलं होतं. त्यावेळेस अनेक लोकांनी एल्गार केला आणि वडिलांबरोबर एकट्याने बाहेर पडले. ते त्यांच्याबरोबर 9 आमदार बाहेर पडले होते आणि ह्यांनी मग पवारसाहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. 91ला पवारसाहेबांचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर थेट 2014ला निर्णय घेतला. 25 वर्षात माणसं रिटायर होतात. 25 वर्ष एका कुटुंबाच्या मागे राहिलो होतो, एका नेतृत्वाच्या मागे राहिलो होतो. तिथे अडचणी झाल्यामुळे आम्हाला बाहेर पडावं लागलं. जर इथे अडचणी नाही झाल्या तर पाचपुते कुटुंब कायम इथेच राहील. बरं, ह्या इलेक्शनमध्ये तुमचा लुक फार चर्चेमध्ये होता. तर म्हणजे त्याच्या मागचं काय खास कारण होतं का? म्हणजे वाढलेली दाढी, कपाळावर नाम आणि हातामध्ये रुद्राक्षाची माळा, जी आजही आहे आता. मुळात दाढी माझी इलेक्शनसाठी वाढली नव्हती, ती आधीपासून नव्हती. रुद्राक्ष माळा मी आधीपासून घालवत होतो. फरक काय झाला माहितीये का? विराट कोहलीचे हेअरस्टाईल बदललेली ही मीडियात पण येत होती. हो. आता येते का? पण आता विशेष कुठे बदलली आहे त्यानं? तेच सांगतोय, बदललेली आहे पण ती येत नाही, कारण त्यांच्याकडे लक्ष केंद्रित होत नाही. विक्रम पाचपुतेकडे लक्ष नव्हतं म्हणून विक्रम पाचपुतेचा लुक लक्षात येत नव्हता. ते लक्ष केंद्रित झालं ना की मग लक्षात येतं. हेअरस्टाईल कोणीही बदलतं, दाढीचा शेप कोणीही बदलतो, पण दुर्दैव असं असतं की जोपर्यंत एखादी गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करत नाही तोपर्यंत त्याच्यातले बदल दिसत नाही. तुम्ही पहा, घरी वेगळं काही बनवलं तर चांगलं बनलंय का वाईट बनलं ह्याची चर्चा होते. रोजच्या जेवणाची चांगलं आहे का वाईट ही चर्चा केली जात नाही. हे दुर्दैव आहे. तर तसा प्रकार लुकचा असतो. म्हणजे मी 2013च्या आधी ज्या सक्रिय होतो मतदारसंघात, त्यावेळेस माझी दाढी नव्हती, त्यामुळे ती दाढी चर्चेत आली. आणि मुळात कोणतंही चांगलं काम करायला निघालो तर आपण नाम लावतोच. निवडणूक प्रक्रियेत माझ्या रोज डोक्याला नाम असायचा. आजही मी अनेकदा असतो. मी मतदारसंघातही कुठे गेलं काय झालं तर नाम लावून बाहेर पडतो. नाम म्हणजे काय, एखादं चांगल्या कार्यासाठी ज्यावेळेस आपण जातो, किंवा पूर्वीच्या काळामध्ये युद्धाला जाताना नाम लावायचे, एखादं तुम्हाला काहीतरी अचिव्हमेंटच्यासाठी जाता त्यावेळेस तुम्ही नाम लावून बाहेर पडता.
किंवा देवपूजा झाल्यानंतर नाम लावून बाहेर पडतात. फक्त हे पूर्वी नव्हतं आहे म्हणून त्याकडे लक्ष केंद्रित झालं. पण आता वर्षभर आहे याची कोणी चर्चा करत नाही. नाही, पण मला एक सांगा की तुम्ही फॉरेनमध्ये शिकलात, MBA केलं, असा माणूस जेव्हा आपल्या मायदेशी परततो किंवा आपल्या मातीमध्ये परत येतो तेव्हा तो नाम लावतो, रुद्राक्षाची माळा हातात घालतो. हा इतका स्पिरिच्युअल, म्हणजे यू आर इन्क्लाइन टुवर्ड्स मोर स्पिरिच्युअलिटी. प्रॉब्लेम काय होतो, आपण गोष्टी रिलेट करतो, हे दुर्दैव आहे. म्हणजे अनपेक्षित, म्हणजे आज जर एखाद्याने टोपी घातली, म्हणजे गांधी टोपी म्हणतो आपण त्याला, तर टोपी घातली तर त्या माणसाचं ज्ञान मर्यादित असेल, हा एक आपला समज होतो. वा, वेल सेड. म्हणजे त्याच्या राहणीमानावरनं आपण त्याचं अंतर्मन काय असेल हे ठरवतो, हे दुर्दैव आहे. त्याची आखणी करतो, मापणी करतो. आता हे काय म्हणणार, हा ह्युमन सायकोलॉजी आहे. खरं. त्यामुळे माणूस कसा राहतो किंवा कसा आहे याच्यावरनं तो काय परफॉर्म करू शकेल हे ठरवणं दुर्दैवी आहे. तर नाईलाज आहे. आज आपण रंगांना वेगवेगळे धर्म वाटून दिलेले आहेत, धर्मांनी नाही रंग वाटलेले, आज रंगांना दिलेत. आज मला सांगा, गुलाबी घातलंय, जरा गुलाबी काय पहिल्यांनीच घालायचं का? आम्ही पुरुषांनी वापरू नये का? असे रंग वाटलेत आपण. खरं. त्यामुळे लक्ष जातं ह्या सगळ्या गोष्टी. आज रुद्राक्ष माला आहे म्हणजे हा हिंदुत्ववादी असेल की हा देवधर्माचाच मानणारा आहे असं थोडीच आहे. एखादी गोष्ट आवडते, माझ्या हातात अंगठी आहे, रेग्युलर आहे, त्यामुळे काही वाटत नाही. जर हेच परदेशातल्या एखाद्या नेत्याने अंगठी घातली तो चर्चेचा विषय होणार, कारण तिथे कोणी घालत नाही. दुर्दैव असं की आपण रिलेट करतोय गोष्टींना, पण याचा आणि व्यक्तीशी काहीही संबंध नसतो. हे माझं वैयक्तिक मत आहे. बरं, तुम्ही हेल्थ कॉन्शियस आहात, तुम्ही डायटिंग करता, 16 तास तुम्ही डायटिंग करत असता, तुम्ही काही खात नाही त्या काळामध्ये, उपवास करता, हे कसं काय जमतं? नाही, सवय झाली. 16 तास? हो, 16 तास. मी रात्री 10च्या आतमध्ये जेवण उरकायचा प्रयत्न करतो. रात्री 10ला खाल्लं की मग दुपारी 2 वाजेपर्यंत काही खायची गरज पडत नाही. मग तो माझा एक रुटीन सेट झालेला आहे. मी निवडणूक प्रक्रियेत पण सगळं पार पाडलं. मी एक पाहिलं की कोणत्याही गोष्टीचं सातत्य राहिलं की सोपं होतं. मलाही कंट्रोल नाही व्हायचं. म्हणजे मी जर ठरवलं डाएट करायचं होतं ते पॉसिबल होत नव्हतं. मी वेड्यात काढायचो लोकांना की असं कसं कोणी राहू शकतं. मला सकाळी फुल नाश्ता नाही होत. मला रात्री क्रेविंग होतं. अर्ली, सो नाही, अर्ली कुठे, त्यामुळे मी 10 वाजेपर्यंत खातो. माझं जो विंडो आहे ती मी रात्री 10 पर्यंत ठेवली. मी जर काही नाही खाल्लं, मी जर 7 वाजता जेवण केलं तर रात्री मी झोपू शकत नाही. म्हणजे ते प्रत्येकाचा व्यक्ती स्वभाव असतो. म्हणजे ज्या व्यक्तीला जी सूट होईल, डाएटच काय तुमच्या शरीराला सूट झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. दुर्दैवाने काय होतं, माझे वडील खूप व्यायाम करायचे, करतात आजही. ते माझ्या तेवढं येत नाही. मी चालतो त्यामुळे तितकं हेवी वॉकिंग होत नाही, हेवी एक्सरसाइज होत नाही. मग तो होत नाही तर मग त्याला कॉम्पन्सेट काहीतरी केलं पाहिजे. तर हे डाएटने कॉम्पन्सेट करायचा मी प्रयत्न करतो. श्रीगोंदा ही तशी संतांची भूमी आहे. तुमचे ग्रामदैवत श्री संत शेख मोहम्मद बाबा देवस्थान तिथं आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य देखील तुमच्या मतदारसंघामध्ये पाहिलं जातं. भाजपचं कडवं हिंदुत्व आहे, त्यामुळे हे कसं बॅलन्स तुम्ही साधता? नाही, होतं. मुळात काय होतं की तुम्ही फक्त भाजपचं कडवं हिंदुत्व पाहताय, भाजपचा विकास पाहत नाहीये तुम्ही. भाजपकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा फक्त आपण हिंदुत्वाशी निगडीत केलाय, पण मागच्या 10-15 वर्षात झालेल्या विकास कामांशी भाजपची तुलना आपण करत नाही. हे दुर्दैवी आहे. जी कामं, म्हणजे असे असंख्य प्रश्न होते जे कधी सुटत नव्हते, हे या सरकारने सोडवलेत, ह्या पक्षांनी सोडवलेत. पण दुर्दैव असं आहे की जे मूळ आहे त्यालाच आपण धरून बसतोय. आज इतक्या गोष्टी चालू आहेत. आज मला सांगा बरं, आज आमची लाडकी बहीण योजना आहे, ती काय फक्त हिंदू महिलांसाठी नाही आहे, मुस्लिम महिलांनाही मिळतात. आज किसान सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळतात, ते काय फक्त हिंदू शेतकऱ्यांना नाही आहेत, सर्व धर्माच्या शेतकऱ्यांना मिळतात. आम्ही पक्ष म्हणून काम करत असताना कोणती भूमिका ठेवली नाही, पण आजही भाजपला फक्त हिंदुत्ववादी पक्ष आणि भाजपमधला प्रत्येक नेता हा कडवा हिंदुत्ववादी असेल एवढंच म्हणलं जातं. हा, तो आमचा मूळ स्वभाव आहे, मूळ पिंड आहे, पण याचा अर्थ असा नाही की तेवढंच आहे. जेवणात मीठ मर्यादित असलं तर जेवण चांगलं लागतं, तसं प्रत्येक गोष्टही मर्यादित असली तर चांगली लागते, याची जाणीव आम्हाला आहे आणि ते आम्ही
ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे श्रीगोंद्यात आम्हाला कालही अडचण नव्हती, आजही नाही आहे. आणि श्रीगोंद्याकरांना माहिती आहे की कशा पद्धतीने आम्ही बॅलन्स करू शकतो. कारण श्रीगोंद्यामध्ये संत शेख मोहम्मद महाराज जे आहेत यांचा जो अभंग आहे तो शेख मोहम्मद अविंद तयाचे हृदयी गोविंद. म्हणजे त्यांनी स्वतः त्यांच्या अभंगात म्हणलंय की संत शेख मोहम्मद महाराज हे मुसलमान आहेत तरी सुद्धा त्यांच्या हृदयामध्ये अविंद म्हणजे गोविंदाचा त्यांच्या हृदयामध्ये वास आहे. त्यामुळे अशा संस्कारातनं मी आणि माझी जे मतदार आहेत हे आम्ही अशा संस्कारातनं वाढलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टींचं काही वाटतच नाही. पण तुम्ही वडिलांचं कॅम्पेनिंग पाहिलेलं आहे, त्यावेळेचा मतदार आणि आत्ताचा मतदार याच्यात कशी भिन्नता किंवा काय चेंजेस आलेत असं तुम्हाला वाटतं? खूप बदल चॅलेंजिंग झालं आणि खूप बदल झाला होता. म्हणजे साधं उदाहरण सांगायचं झालं ना, पूर्वी म्हणायचे की नेते खोटं बोलतात. एक मधला पिरियड आला त्यावेळेस म्हणायचे कार्यकर्ते खोटं बोलतात, साहेब खूप चांगले पण कार्यकर्ते खोटं बोलतात. त्यानंतरचा एक फेज आला की आत्ता तो सध्या मधला जो फेज होता की कार्यकर्त्यांचं खरं आहे, मतदारांचंच काही कळत नाही. काम खूप केलंय पण कोण निवडून येईल हे सांगता येणार नाही. आत्ता त्याच्या पुढे गेलोय आपण. आज आपण मतदारांच्या पुढे. आज जनतेचं काही सांगता येत नाही. जो मतदानाला जात नाही तो सरकारवरती चर्चा करतो, सरकारला टीका करणार, सरकारचं चांगलं बोलणार. त्यांनी मतदान केलंय का? ज्या माणसाने मतदानच केलं नाही त्याला सरकारवरती आणि सरकारच्या पॉलिसीवर बोलायचा अधिकारच नाहीये. ही अवस्था आजच्या जनतेची आहे. त्यामुळे हे गोष्टी बदल होत असतात. त्यामुळे हा मुळात बदल होत राहणार आहेत, स्टॅग्नंट राहणार नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा अभिप्रेत ठेवू नये की वडिलांच्या वेळेस मतदार असे होते ना आत्ता असे आहेत. त्यामुळे हे बदल होत जाणार आहेत. आत्ताचे मतदार खूप चॅलेंजिंग आहेत कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मला कधी असं वाटलं नव्हतं की सभागृहातला परफॉर्मन्स हा मतदारसंघावर काही इफेक्ट करत असेल. आज मी सभागृहात काय बोलतो याची चर्चा मतदारांमध्येच नव्हे तर खेड्यातल्या आमच्या माता भगिनींमध्ये सुद्धा होते. त्या सुद्धा चर्चा करतात की तुम्ही हा मुद्दा घेतला. मला येऊन भेटल्यानंतर सांगतात की तुम्ही हा मुद्दा सभागृहात घेतला, खूप चांगलं झालं. म्हणजे आपण समजतो असं नाही, जनता खूप सुज्ञ आहे आणि खूप हुशार आहे. अनेकदा असं वाटतं की जनतेला काही कळत नाही. 100% चुकीचं आहे. जनता खूप सुज्ञ आहे आणि जनतेला सगळ्या गोष्टी कळत असतात. बरं, आता तुमचे वडील सक्रिय राजकारणापासून तसे थोडेसं त्यांनी एक स्टेप बिहाइंड असं म्हणायला हरकत नाही झालेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन कसं मिळतं तुम्हाला? नाही, खूप. म्हणजे मी जर सभागृहात काही जरी चर्चा झाली, भाषण झालं, ते संपूर्ण ऐकून हेही सांगतात की तू हा शब्दाच्या ऐवजी हा वापरला असता तर अजून चांगलं झालं असतं. इतकं बारीक लक्ष त्यांचं माझ्यावर. बरं. म्हणजे तिथल्या भाषणांवरती लक्ष आहे. मग मतदारसंघातल्या कामावर तर 100% त्यांचं असणारच. आणि मुळात म्हणजे माझ्यापेक्षा जास्त वेळ माझ्या वडील आणि आई मतदारसंघात असतात. म्हणजे जे रोजचे छोटे मोठे कार्यक्रम असतील, सुखदुःखाचे कार्यक्रम असतील, महत्त्वाच्या काही घटना, कुठे एखादी वाईट चांगली घटना घडली तर त्या ठिकाणी आई आणि वडील आजही जातात. त्यामुळे ते ॲक्टिव्ह नाहीत असं म्हणणं शक्य नाही. ते 100% ॲक्टिव्ह आहेत. फक्त एकच आहे की प्रवासात ते सहभागी आहेत. पूर्वी ते ड्रायव्हिंग सीटवर होते, आत्ता मी आहे, पण ते प्रवासात आहेत. खरं. सो ह्या सगळ्यामध्ये बघा, प्रवासामध्ये अप्स अँड डाऊन्सही असतात. तर तुम्ही अप पण पाहिलेला आहे, पीकवर असतानाचा काळ अनुभवलेला आहे आणि डाऊनफॉल सुद्धा पाहिलेला आहे. कसा होता तो डाऊनफॉल आणि काय शिकलात त्याच्यातून? एक खूप म्हणजे मी एक पाहिलं आहे. म्हणजे लोक म्हणतात की मोठ्या माणसाला काही अडचण नसतात. देव आहे ना, अडचणीसुद्धा तुमची परिस्थिती पाहून तुम्हाला देतो. ज्याला जेवढ्या अडचणी सहन होतील तेवढ्या अडचणी दिल्या जातात. ज्या व्यक्तीच्या रोजच्या जीवनाची अडचण असेल ना त्याला देव जेवणाची अडचण देणार. त्याला अन्न कसं आणायचं घरी आणि कसं कुटुंब जगवायचं हा प्रश्न त्यासाठी उभा करणार. जसं जसं माणसाचं स्टेज बदललं जातं ना त्यानुसार त्याला प्रश्न दिले जातात. आणि मी इतकं जवळनं पाहिलं आहे. मी 2009 ते 14 ह्या काळात दादांचं सगळं बॅकएंडचं काम मी पाहायचो. ते जरी मंत्री होते तरी त्यावेळेस असंख्य लोक मी अशी पाहिलेत की ज्यांना दादांमुळे ते आज कोट्याधीश झालेत. आमच्या अडचणीच्या काळामध्ये ही लोक आम्हाला विचारायला सुद्धा आली नाहीत की तुम्हाला काही मदत पाहिजे का. मदत केली नाही हा भाग दुय्यम आहे. एखादंच त्यांनी विचारलं असतं तर आम्ही मदत मागितली नसती, पण विचारायला सुद्धा आली नाही. त्यामुळे ह्या गोष्टी शिकवतात. ते काही गोष्टी अशा असतात, तुम्ही बघा की प्रत्येकजण एका शाळेत शिकला तरी सुद्धा त्याचा परफॉर्मन्स खूप वेगळा असतो. तो नुसतं शिक्षणावर नसतो. आज सगळे जरी ग्रॅज्युएट असले
मुलाखतीला 4 ग्रॅज्युएट्स येतात, पण प्रत्येकाचं काम वेगळं असतं, त्याचा अनुभवावरती ठरतं. तुम्ही सुद्धा हायर करताना अनुभवच विचारता. तुम्ही शिक्षणाच्या आधी पहिलं तुझा अनुभव काय हा विचारता की जे कोणी व्यक्ती असेल त्याला. तर हा अनुभव मला खूप कमी वयात मिळाला याचा मला अभिमान वाटतो आणि याचा मला आनंदही वाटतो. अनेकदा लोक म्हणतात की एवढ्या अडचणी आल्या कसं, काही जण नावं ठेवतात की तुम्हाला प्लॅन करता आलं नाही. पण मी पाहिलंय ज्यावेळेस वेळ येते ना त्यावेळेस काही अर्थ राहत नाही प्लॅनिंगला. आपण म्हणतो की उद्या खूप पाऊस झाला तर तयारीत पाहिजे, छत्री पाहिजे, रेनकोट पाहिजे. पण अचानक पूर आल्यावर तुम्ही काय करणार आहे? अडचणींचा तितका वेळच नाही मिळत. तुम्हाला विचार करायलाच वेळ मिळत नाही. अडचणीच्या काळामध्ये कितीही माणसाने अडचणीसाठी तयारी असली तरी सुद्धा अडचणी काय येतील याचा भरोसा नसतो. आणि त्या अडचणी एखाद्याच तुमच्या तयारीच्या पलीकडच्या असू शकतात. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. तेव्हा फायदा त्याचा होतो. त्याचा तोटा झाला, तो जो पिरियड होता ना तो खूप म्हणजे हा खूप निगेटिव्ह पिरियड होता. आणि ह्या निगेटिव्ह पिरियडमध्ये मी एक शिकलो आहे की कोणी जरी तुमच्याबरोबर नसलं तरी चालेल, पण कुटुंब बरोबर पाहिजे. आई वडील पाहिजे, बायको पाहिजे, भाऊ पाहिजे. ह्या लोकांनी जर साथ सोडली ना तर काहीच करतात नाही. भले विरोधकाने म्हणू द्या ह्याला येत नाही, ह्याला जमत नाही, काहीच हरकत नाही. पण ज्या वेळेस बायको म्हणते ना की माझ्या नवऱ्याला काय त्याला म्हणणार की तुला जमत नाही, विषय संपतो. लोक अशीच संपतात. ज्या वेळेस स्वतःची माणसं तुमच्यावर विश्वास ठेवत नाही त्यावेळेस बाहेरच्यांनी कितीही विश्वास ठेवू द्या त्या विश्वासाला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे स्वतःच्या लोकांनी ते ठरवतात. वाईट काळ तुमचा कसा गेला पाहिजे ना, किंवा वाईट काळातनं तुम्ही उभे राहणार का संपणार हे कुटुंब ठरवतं. कुटुंब बरोबर असेल ना माणूस कसल्याही वाईट काळातनं बाहेर निघतो. कारण करतोच आपण कुटुंबासाठी. आणि एक बेस्ट पार्ट झाला की माझी बायको असेल, माझे आई वडील असतील, माझा भाऊ असेल, कधीच अपेक्षा ठेवली नाही त्यांनी. म्हणजे आमच्या अडचणीच्या काळामध्ये मी एक स्टेप पुढे होतो. कारण आम्ही घरात बसून हा निर्णय घेतला की ह्या अडचणीच्या काळात जर बबनराव पाचपुते हे नाव संपलं तर कोणीच वाचू शकत नाही कुटुंबाला. जर विक्रम पाचपुते पुढे येऊन जर फेस करत असेल तर विक्रम पाचपुते अडचणीत आला तर बबनराव पाचपुते वाचू शकतात. त्यामुळे मी 1-2 स्टेप पुढे जायचं ठरवलं या सगळ्यामध्ये आणि हे फेस केलं. पण हे फेस करत असताना ज्यावेळेस पुढे गेलो त्यावेळेस हा विचार केला नव्हता की बायकोला काय वाटेल. पण ज्यावेळेस पुढे गेलो त्यावेळेस कळालं की तिने मला खूप साथ दिली. कारण सोपं नव्हतं. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि मी अनुभवलेलं आहे. बरेच ॲलिगेशन्स केले गेले. ते ॲलिगेशन तर त्याला मापच नाही. म्हणजे मतदारसंघात एक अशी चर्चा होती की माझं दुसरं लग्न झालंय, माझा डिवोर्स झालाय. आणि हे विषय कसा की आपण, मी हसण्यावर नेल, तुम्ही न्याल, बाहेरचे न्याल, बायकोवर काय झालं असेल तिलाही बोलून दाखवलं, तिच्यापर्यंत गेले ते विषय. म्हणजे आम्ही आता काय होतं, अलीकडची जनरेशन पहिल्यासारखं नाही, लग्न झालं की मुलं करा. आम्ही गॅप घेतला होता. आम्ही म्हणलं आमच्या अडचणीच्या काळात आम्हाला अजून एक नवीन जन्म आणायचा नाहीये. आम्ही 7-8 वर्ष प्लॅनिंग नाही केलं. तिलाही अनेक जणांनी नावं ठेवली होती. तिने फेस केलं ते सगळं. आज मला एक मुलगी आहे, 4 वर्षाची, 4.5 वर्षाची आहे ती. पण तिने जो, आम्ही दोघांनी मिळून जो गॅप घेतला, ठरवलं होतं की आपल्याला नाही प्लॅन करायचं. कारण आमचं होतं की ऑलरेडी आपण एवढं फेस करतोय आणि याच्यामध्ये नवीन व्यक्ती आणायचा, नवीन जीवाला घेऊन यायचं, त्याला पण हे फेस करायला लावायचं. हा निर्णय माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी बरोबर होता, समाजासाठी नव्हता. तिला ऐकून दाखवलं तरी तिने ऐकलं आणि शांत राहिली. नुसती शांत नाही राहिली तर तो सपोर्ट केला. ह्या गोष्टी आहेत ना, मी हे सांगितलं तरी अनेकांना ते खरं वाटत नाही. पण ह्यातनं आम्ही गेलेलो आहे. आणि मीच नाही, प्रत्येक जण जातो आयुष्यात. प्रत्येक व्यक्ती ह्या सगळ्या फेजमधनं जातो. आणि तुम्ही उगाच म्हणत नाही की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिलेचा हात असतो, एक बाईचा हात असतो. कारण हे खरं. सो आता तुम्ही सांगितलं तो काळ किती म्हणजे खरंच कठीण होता तुमच्या सगळ्या कुटुंबासाठी, म्हणून कठीण होता. आणि ज्यावेळी कुटुंबानं बसून ठरवलं की आता तुम्ही हे फेस करणार आहात, त्यावेळी घरच्यांची मानसिक अवस्था सुद्धा, म्हणजे तुमची देखील आणि सोबत घरच्यांची आणि त्यासोबत तुम्हाला सपोर्ट करणाऱ्या सहकाऱ्यांची देखील, ही फार बॅलन्स ॲक्ट होती. म्हणजे जी कशा पद्धतीने खरं तर बॅलन्स केलं ते सोपं नाही आहे मॅडम. आता जस्ट बिकॉज नाव द फेज इज ओव्हर, आपण किमान बोलतो. हे असं आहे की ज्यावेळेस बॉर्डरवरती आपले सैनिक लढत असतात, तो विचार करत नाही माझा जीव जाणार आहे की नाही, तो त्याचं कर्तव्य पार पाडत असतो.
सगळ्यात महत्त्वाचा विचार करावा लागतो त्याच्या कुटुंबाला. खरं. उद्या त्याचं बलिदान झालं, तो शहीद झाला, तर पुढे कुटुंबाचं काय, हा विचार त्या काय म्हणणार त्या सैनिकाला पडत नाही. हा कुटुंबाला प्रश्न सोडवायचा असतो. त्यामुळं हा निर्णय घेणं खूप सोपं असतं, पण त्या निर्णयावरती टिकून राहणं हा सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असते. आणि ही सामूहिक जबाबदारी माझ्या कुटुंबाने उचलली हे अतिशय महत्त्वाचं. खरं. तुम्ही आता सरकारमध्ये आहात आणि फडणवीसांसोबत तुम्ही काम करताय. मुख्यमंत्र्यांची त्यांच्यासोबत काम करताना काय वाटतं त्यांची वर्किंग स्टाईल पाहून किंवा त्यांचं त्याच्याशी स्पीड खूप interaction जास्त केलं? आहे. म्हणजे एक तर स्पीड जास्त आहे, ग्रास्पिंग पॉवर ट्रमेंडस आहे. म्हणजे साहेबांना जे काही सांगितलं आहे, भाऊंना देवाभाऊंना अलीकडे आम्ही म्हणतो, पूर्वी साहेब म्हणायचे, आता देवाभाऊ. तर देवाभाऊंना जे काही सांगितलं आहे ते त्यांच्या कायम लक्षात राहतं, नुसतं लक्षात राहत नाही. बघ कधी कधी हा मला एक गोष्ट नमूद करायला खरंच हे वाटेल, आमच्यासारखे जेवढे देवाभाऊंच्या जवळ आहेत ना, प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या इतकं कोणीच जवळ नाही. ही कला जी आहे ना, ही दुसरी कोणत्याही नेत्यामध्ये मी आजतागायत पाहिलेली नाही. प्रत्येकाला ते जवळचे वाटतात, आणि नुसते वाटत नाहीत तर ते रिस्पॉन्डही करतात. कसे करतात हाच खूप मोठा नवल आहे, म्हणजे आमच्यासाठी नवल आहे. कारण एवढ्या लोकांना 288 आमदारांची नावं लक्षात राहत नाहीत. खरं. एवढ्या लोकांची नावं, त्यांची कामं, त्यांच्या समस्या लक्षात ठेवणं, प्लस राज्याचा व्याप, त्याबरोबर क्रिटिसिझम, त्याला समोर जायचंय, सोपं नाही आहे सगळं करणं. आणि ज्या पद्धतीने ते कंट्रोल करतात ना, त्यांची वर्किंग स्टाईल आहे की आता हा जो पिरियड मधल्या काळामध्ये इतकी कामं निघाली ते मागच्या 5 वर्षामध्ये. आज फक्त एकच चर्चा केली जाते की एवढा मोठा आता तफावत आहे, पेमेंट्स राहिले, हे झाले, पण सोर्स तेवढाच आहे. प्रमाणापेक्षा जास्त मागच्या 5 वर्षात खर्च झाला होता, कारण 2 वेगवेगळी सरकार होती. पण त्यांनी 1 वर्षामध्ये ते स्टेबल केलंय. आम्ही आमच्या मतदारसंघात कामही करतोय. युअर MBA इन फायनान्स. आणि त्यांनी स्टेबल केलंय, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. येस. काय असतं माहिती आहे का, सरकार चालवणं आणि सरकार चांगल्या पद्धतीने चालवणं, ह्यातला खूप मोठा जो डिफरन्स आहे ना, तो देवाभाऊंकडे. आणि त्यांना एखादं काम सांगितलं ते 100% करणार. भले त्याची वेळ पुढे मागे कधी असेल, पण ते 100% करतात. म्हणजे त्यांच्या मी भाषणं आजही ऐकतो. म्हणजे अनेकदा इतके काही ते रेफरन्स देतात कुठनं तरी. म्हणजे कालचं बजेटवरती ते बोलत असताना त्यांनी विरोधकांना त्यांच्याच म्हणजे परब साहेबांना त्यांनी त्यांच्या इलेक्शनच्या ॲफिडेविटमध्ये काय लिहिलं आणि त्याची तुलना बजेटबरोबर केली त्यांनी. हा विचारही कोणी करू शकत नाही. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रेफरन्स घेतात. आणि सोपं नाही हो मॅडम. म्हणजे आज आम्ही पाहतो ज्यावेळेस त्यांचं भाषण संपतं, आमदारांचा लोंढा असतो मतदारसंघातली कामं घेऊन जाताना. खरं. आणि ते झाल्यानंतर परत बाहेर अधिकाऱ्यांचा लोंढा असतो वेगवेगळ्या बैठकांचा. आणि हे सगळं करून सुद्धा ज्या पद्धतीने आज सरकार परफॉर्म करतंय, म्हणजे दिस इज रिमार्केबल. आणि एखाद्या वेळेस त्यांना कॉन्स्टंट टेन्युअर जो मिळाला असताना, म्हणजे 14-19 झाला आणि 19 नंतरचा जर आणि आत्तापासून परत हा जो कॉन्स्टंट टेन्युअर मिळाला असताना, तर महाराष्ट्राचा खूप फायदा झाला असता. ह्यात देवेंद्रजींचं नुकसान नाही झालं, भाजपचं नुकसान नाही झालं, ह्यात महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि हे कळणार आहे महाराष्ट्राला. दुर्दैव काय आहे की आपण असणाऱ्या व्यक्तीचं कधीही कौतुक करत नाही. खरं. हे अतिशय दुर्दैव आहे. माणूस काम करत असताना त्याला त्याचं ड्यू रिस्पेक्ट आणि ड्यू क्रेडिट हे देणं आवश्यक असतं. अजितदादा होते तोपर्यंत अजितदादांविषयी चांगलं कोणी बोललं नाही, पण गेल्यानंतर जिथं तो उणीव जाणवायला लागली त्यावेळेस लक्षात आलं की अजितदादा किती महत्वाचे होते आणि किती काम करत होते. तसं देवेंद्रजींना जर म्हणजे देवाभाऊंना 14 पासून 29 पर्यंत कॉन्स्टंट जर टेन्युअर मिळाला असताना महाराष्ट्र 100% वेगळा असता. तुमचे इतर आमदारांशी सुद्धा म्हणजे मला वाटतं अक्रॉस द पार्टी लाईन खूप चांगले संबंध आहेत. तर लॉबीमध्ये कसल्या गप्पा चाललेल्या असतात? लॉबीमध्ये खूप गप्पा चालू असतात आमच्या. म्हणजे असं किती वेळेस झालं, आम्ही आतमध्ये खडाजंगी करतो. तर कारण असं आहे, मी माझ्या मते साधारण एक 94-95ची गोष्ट असेल, माझे वडील तालिका अध्यक्ष होते. त्यामुळे मी खास बघायला गेलो होतो त्यांना. तालिका अध्यक्ष
चेअरवरती How he बसलो. looks हा, आहे. मी तालिका अध्यक्ष असं सभागृह मला पहिलं असं आवड होती. मी तासन तास गॅलरीतनं सभागृह पाहिलं, त्यामुळे मला असं तेव्हा वाटत होतं की मला आता खाली उतरून असं बसायचं. कधी वाटलं नाही. पण मला असं क्युरियोसिटी, माझं आहे की मला एखाद्या गोष्टीचा प्रश्न पडला ना, तो उत्तर मिळेपर्यंत माझं वाचन चालू असतो, मी रिसर्च करेल, काही करेल, पण जो प्रश्न पडेल तो सोडवायचा. तर मी दादांना तालिका अध्यक्ष असताना गॅलरीतनं आम्ही सगळ्यांनी पाहिलं होतं. तर गॅलरीत ते वर बसले होते आणि काहीतरी प्रश्नांवर फुल खडाजंगी चालू होती. इकडचे आमदार तिकडचे आमदार असे ॲग्रेसिव्ह होते सगळं. आणि ते सगळं संपल्यानंतर संध्याकाळी ते चेअरवरनं उतरले, आम्ही गॅलरीतनं खाली उतरलो, लॉबीमध्ये येता येतं आमदारावर आम्ही लॉबीमध्ये आलो होतो. मी तर लहानच होतो, मी साधारण किती 4th-5वीत असेल मी. बर. त्यावेळेस मी पाहिलं लॉबीमध्ये निवांत गप्पा मारतात आणि वरनं गॅलरीतनं पाहिलं तो 2 आमदार फुल भांडत होते, मंत्र्यांना ॲज गुड ॲज म्हणजे आता जाऊन हाणामारी होते करतील, की काय? हाणामारी करतील, असं सगळं सिच्युएशन. आणि लॉबीमध्ये आलं एकदम निवांत गप्पा मारतात. हे आत्ता भांडत होते वरती, म्हणलं इथे आता गप्पा मारतात. नाही म्हणलं हे असंच असतं, याला लोकशाही म्हणतात. त्यातले आतमध्ये ते त्यांच्या मुद्दा मांडत होते, बाहेर आले व्यक्ती म्हणून ते मित्र आहेत, पण तत्व म्हणून ते 2 पक्षाची वेगवेगळी विचारधारा मांडतात आणि तो मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे सभागृहात जे होतं तेच लॉबीमध्ये होईल असं नाही. लॉबीमध्ये आम्ही सगळे चांगल्या गप्पा मारत असतो. आणि मुळात काय झालं की वडिलांमुळे माझे पूर्वीपासून सगळ्यांबरोबर संबंध आहेत, अक्रॉस द पार्टी लाईनही आहेत आणि विदिन द पार्टी सुद्धा आहेत. त्यामुळे जवळजवळ त्या 288 पैकी एक 50-60 आमदारांचे तर जुन्याच ओळखी आहेत माझ्या. त्यामुळे मला ते थोडं सोपं जातं आणि बोलका स्वभाव असल्यामुळे सहज ऍडजस्ट येऊन जातं सगळीकडे. खरंय खरंय. आणि मला असं वाटतं की बबनराव पाचपुते यांच्या स्वभावातला जो कामनेस किंवा एक थोडासा कंपोज्ड नेचर, ते सुद्धा तुमच्यामध्ये प्रचंड रिफ्लेक्ट होत राहतं. त्यामुळे आमच्यासारखे जे जुने पत्रकार आहेत की ज्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे, तो काळ पाहिलेला आहे आणि आत्ताचा, सो ते साम्य आणि हे सगळं सुद्धा तितकंच लखलखीत दिसतं. आता स्वभाव तर उगाच आपण व्यक्ती स्वभाव म्हणत नाही, हा तर काही बदलू शकत नाही. आता हा आलेला आहे, रक्तातनं आलाय, वारसातनं आलाय, फक्त ते पुढे घेऊन जायचं. एक झालंय की यात इम्प्रोव्हायझेशन झालं, आपण म्हणतो इम्प्रोव्हायझेशन झालं बाई, अपडेटेड वर्जन. ते इम्प्रोव्हायझेशन अपडेशन झालं. आणि ते होण्याचं कारण म्हणजे हे सगळं परिस्थिती होती. म्हणजे जसं थोडक्यात असं आहे की खड्ड्यात पडू नको हा सल्ला देऊ शकतो व्यक्ती, पण जो खड्ड्यात पडला तोच खड्ड्याची खोली सांगू शकतो. तसं आम्ही खड्ड्यात पडू नको हेही सल्ले घेतलेत, खड्ड्यात पडलंही आहे, ठेसही लागलेली आहे. त्यामुळे हा अनुभव जो आहे ना, या अनुभवावरनं शिकलेला आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे मी एक पाहिलंय दादांकडनं, मी एक शिकलो की उगाच चिडून रागून शिवीगाळ करून काही साध्य होत नाही. हेच प्रेमाने सांगितलं तर बऱ्याचशा गोष्टी मार्गे निघतात. म्हणजे आजही ज्या पद्धतीने, म्हणजे यावेळेस मी कंट्रोल घेतला, मधल्या काळात काय झालं, 14 ते 19 आम्ही सत्तेवर नव्हतो, आमदार नवीन होतं, त्यांना काही त्यावेळेस लक्ष देता आलं नाही किंवा तेवढं शेवटी प्रत्येकाला शिकायला तो वेळ द्यावा लागतो. अनफॉर्च्युनेटली त्या काळात काही घडलं नाही. 19ला दादा आमदार झाले, कोविड आला, दादांना 2दा कोविड झाला, त्यामुळे आमचाही तितका मतदारसंघातल्या सगळ्या प्रशासनावरती पाहिजे तेवढा कंट्रोल राहिला नव्हता. आणि असं सगळं काय म्हणतात त्याला, असं मोकळीक झाल्यासारखं झालं होतं. हे सगळं परत जागेवर येईल असं अनेकांना वाटलं होतं की हे येऊ शकत नाही जागेवरती. म्हणून वर्षभरात ते सगळं स्टेबल करू शकलो, कारण मला जो अनुभव होता या अनुभवाचा वापर करायचा होता. त्यामुळे आमच्यासारखे जे वारसातनं लोक येतात ह्याचा फायदाही तोच होतो ना, की आम्हाला शिकायला, म्हणजे जनतेने आम्हाला निवडून दिल्यानंतर 5 वर्ष आमची शिकण्यात जात नाहीत, आम्हाला ते काहीतरी मिळालेलं असतं, आम्हाला फक्त ते इम्प्लिमेंट करायचे असतं. नक्कीच. पण मला असं वाटतं की विक्रम पाचपुते हे आता राजकारणात आहेत, सक्रिय राजकारणामध्ये आहेत, आणि मला असं वाटतं की तुमचं इन्क्लिनेशन हे राजकारणच राहिलेलं आहे. तुमच्या वागण्या बोलण्यातून सतत दिसतं, किंवा अगदी लहान वयात देखील अशा पद्धतीनं एक इन्क्लाइंड होऊन ते कसं कामकाज चालतं किंवा काय कशा पद्धतीनं मुद्दे हाताळले जातात हे तुम्ही पाहिलेलं आहे. आणि परदेशात शिकून सुद्धा पुन्हा इथं येऊन ह्या म्हणजे महाराष्ट्रासाठी म्हणून तुम्हाला काम करायचं, तुमचं विजन आहे महाराष्ट्रासाठी. श्रीगोंद्यासाठी काय विजन आहे, अगदी जाता जाता नक्कीच विचारायचं. श्रीगोंद्यासाठी विजनपेक्षा आहे ना, श्रीगोंद्यात माझा हा प्रयत्न आहे. आता मधल्या काळामध्ये मी एक पाहिलं की आमचे प्रश्न, ग्रामीण भागाचे प्रश्न ऐकायला कोणाला वेळ नाही आहे, आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकायला कोणाला वेळ नाही आहे, पण शेतकऱ्यांचा तर फायदा झाला पाहिजे. त्यामुळे मी असे काही विषय शोधून काढतो की ज्याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचाही फायदा झाला पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेचाही फायदा झाला.
तुम्ही पहा, आमदाराला समानार्थी शब्द काय? लोकप्रतिनिधी. हा जनतेचं प्रतिनिधित्व करत असतो, लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे आमची नैतिक जबाबदारी आहे. मी मागच्या वर्षी मागच्या मार्चमध्ये एक आर्टिफिशियल पनीर ॲनालॉग चीजचा विषय हा सभागृहात आणला होता आणि तो इतका गाजला, म्हणजे माझ्यानंतर तो मीडियाने इन्फ्लुएन्सर्सने उचलला, त्याची जनजागृती झाली. तेव्हा अनेक जणांनी तर पनीर खाणं बंद केलं आणि आर्टिफिशियल पनीरवरती कंट्रोल आल्यामुळे त्याचा असं पाहिलं तर असं वाटतं की हा प्रश्न माझ्या मतदारसंघाशी निगडीत नाहीये, हा संपूर्ण महाराष्ट्राशी निगडीत आहे, देशाशी आहे, जनतेशी आहे. पण त्याचं मूळ माझ्या मतदारसंघाशी पण निगडीत आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 5.5 ते 6 लाख लिटर रोजचं दुधाचं कलेक्शन आहे. ॲनालॉग चीज, आर्टिफिशियल पनीर हा प्रश्न मी सभागृहात मांडल्यानंतर दुधाचे भाव हे 2 रुपयांनी वाढले आणि ते कॉन्स्टंट आहेत. दुधाचे भाव पडतात ज्यावेळेस मॅक्सिमम प्रोडक्शन होतं त्यावेळेस सुद्धा पडले नाहीत, ते कॉन्स्टंट राहिले. माझ्या मतदारसंघात एका प्रश्नामुळे दिवसाचे 10 ते 12 लाख रुपये हे शेतकऱ्यांना यायला सुरू झाले. म्हणजे संपूर्ण वर्षामध्ये आज 35-36 कोटी रुपये माझ्या मतदारसंघामध्ये नव्याने वाढ झालेली आहे. त्यामुळे अचानक मी सगळा बदल तर काही करू शकत नाही, पण जो शक्य होईल आणि जो इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट बेनिफिट असेल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न माझ्या मतदारसंघासाठी असणार आहे. त्यामुळे श्रीगोंद्यामध्ये एक तर सगळ्यात महत्त्वाचं ही जी डेव्हलपमेंट आहे, एकतर आमच्याकडे छत्रपती संभाजी महाराजांचं ज्या ठिकाणी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं संगमेश्वराला, त्यानंतर त्यांचे हाल झाले, सगळे झाले, आज तिथे स्मारक होतं, आज तुळापूरला मोठं स्मारक होतं आहे, पण मधला प्रवास आपण विसरून गेलोय. छत्रपती संभाजी महाराजांना जे 20, 25, 30 दिवस, एक्झॅक्ट कोणाला वेळ सांगता येत नाही, पण 20 ते 30 दिवस जे त्यांच्यावर हाल झाले, त्यांना ठेवलं गेलं होतं, ते माझ्या मतदारसंघातील पेडगाव म्हणून एक गाव आहे, तिथे धर्मवीर गड आहे. पूर्वी त्याला बहादूरगड म्हणायचे, बहादूर शाहने तो बांधला होता. त्या बहादूर गडावरती आत्ताच्या धर्मवीर गडावरती ठेवलं गेलं होतं आणि त्यांचे हाल त्या भूमीमध्ये झाले होते. त्यामुळे आम्ही सरकारच्या मागे लागलोय की त्याचं कुठे ना कुठे हा गड नव्याने उभा केला पाहिजे. मला एक आमदारांनी मी हा विषय म्हणल्यानंतर सांगितलं, अरे तू म्हणतोय खरं, पण ती भूषणाची गोष्ट नाही आहे, तिथं तर महाराजांचे हाल झाले होते. म्हटलं तुम्ही फक्त एका अँगलने पाहताय, तिथे महाराजांचे हाल झाले होते, पण हाल होऊन सुद्धा महाराजांनी गिवअप केलं नव्हतं, कणखरपणे ते उभे होते. त्याचं स्मारक तिथं झालं तर आज थोडं काही चुकीचं घडलं तर ही आत्महत्या करणारी जी पोरं आहेत त्यांनी जर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना दिसेल की एवढे हाल होऊन सुद्धा माणूस डगमगला नाही, ही प्रेरणा त्या भूमीतनं त्यांना मिळू शकते. त्यामुळे एक प्रेरणाचं मोठं स्थान तिथे उभं राहू शकतं. त्यामुळे ह्या गोष्टीतनं आमचा प्रयत्न सुरू आहे. वा, सुंदरच कल्पना आहे ही. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या सगळ्या कार्यासाठी आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आज तुम्ही कॉफीमध्ये आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. आणि संतभूमीतून तुम्ही येता आणि तुमच्या वाणीत देखील ते रिफ्लेक्ट करतं, कारण जेव्हा तुम्ही बोलायला लागता तेव्हा ते कुठेतरी त्याची नाळ ही संतभूमीशी जोडली गेलेली आहे, वारकरी कुटुंबाशी आहे. आणि ते प्रवचनात्मक का होईना पण त्याचा बाज हा वारकरी आहे किंवा त्या मातीचा सुगंध नक्कीच त्यातून येत राहतो. तर तुम्ही असंच तुमच्या मातीसाठी काम करत राहा आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. कॉफीमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. येवला तालुक्यात कांद्यापाठोपाठ टरबूज उत्पादकही अडचणीत सापडलेत. पिकाला योग्य भाव मिळत नसल्यानं टरबूज उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. रायगडाच्या वणव्याला पाहून शिवप्रेमी भडकलेत. गडाचा वणवा धनगरांनी विजवलाय. रायगडमध्ये दक्षिण भागाला लागलेल्या वणव्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
अलिबाग येथील बोरघर पुलाजवळ भीषण अपघात झाला. अपघातात एकाचा मृत्यू झाला, 20 जण जखमी आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. चिपळूणच्या परशुराम घाटात सुरक्षेसाठी महामार्ग प्रशासन सज्ज झाले. संरक्षण जाळी बसवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यात चिपळूणचा परशुराम घाट हा दरडी कोसळण्यामुळे नेहमीच चर्चेत आणि धोक्याचा ठरलाय. माणगाव महाड पेनमध्ये सिलेंडरसाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. गॅस बुकिंग होत नसल्यानं एजन्सीबार नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. धुळ्यात घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यावरून राडा झालाय. एसआरपी जवान आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. एसआरपीएफ गॅस एजन्सी बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बीडमध्ये घरपोच गॅस सेवा बंद करण्यात आली आहे. बुकिंगसाठी दिलेले फोन नंबरही बंद करण्यात आले, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. गॅसला चूल हा पर्याय असू शकत नाही. शासनानं व्यावसायिक गॅस सिलेंडर सुरू करावेत अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. जळगावात महाविद्यालयातील वसतिगृहांना सिलेंडर पुरवण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या स्वयंपाकगृहाचा प्रश्न सुटलाय. मनमाडमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. अनेक हॉटेल बंद झाले. काही ठिकाणी चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे. जळणास वापरल्या जाणाऱ्या लाकडाचा भावही वाढलाय. संभाजीनगरमध्ये गॅस मिळत नसल्यानं लाकडांची मागणी वाढली आहे. 4-5 रुपये किलो मिळणारं लाकूड आता 8 रुपये किलो मिळतंय. सोलापूर विद्यापीठातील एकमेव कॅन्टीन बंद होण्याच्या मार्गावर ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गॅस सिलेंडर नसल्यानं नाश्त्याचे पदार्थ बनवणं बंद करण्यात आलंय. पुसद शहरातील घरातून 40 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले. एलसीबी आणि पुरवठा विभागानं संयुक्त कारवाई केली. सिलेंडर जप्त करून पुढील कारवाई सुरू केली. अकोटमध्ये सिलेंडर स्फोटाची भीषण घटना घडली. सिलेंडर स्फोटानं संपूर्ण घर जळाले. गॅस एजन्सीच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जातोय. लातूर आगारात डिझेल भरताना लालपरीचा भीषण स्फोट झाला. आगीत डिझेल भरणाऱ्या वाहन परीक्षकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कोल्हापुरात विद्युत तारांचा स्पर्श झाल्यानं गवतानं भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. ट्रक चालकांना प्रसंगावधानानं आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. या घटनेत ट्रकचं मोठं नुकसान झालंय. मनमाडमध्ये वाहतूक कोंडीची मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाली आहे. पुणे इंदोर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले. जळगावच्या कुऱ्हा गावाजवळ धावत्या ट्रकला अचानक आग लागली. आगीत ट्रकमधील साहित्य जळून खाक झाले. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.